नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. स्ट्रॉबेरीचे दिवस आहेत आणि स्ट्रॉबेरी तुम्ही आईस्क्रीमच्या स्वरूपात खाता. त्याच्यानंतर तुम्ही जर इकडे गेलात कुठे महाबळेश्वरला तर स्ट्रॉबेरीचे फार्म्स तुम्हाला दिसतात आणि वेगवेगळे स्ट्रॉबेरीचे पदार्थ असतात. स्ट्रॉबेरी जॅम आपण ब्रेडबरोबर यूज करतो किंवा पराठ्याबरोबर. एक स्ट्रॉबेरीचा सोपा शेकचा प्रकार मी दाखवणार आहे. अगदी 2 मिनिटात तयार होईल असा. खूप काही जास्त त्याच्यात नाही आहे. मला वाटतं सुरुवात करावी. सुंदर स्ट्रॉबेरी आली आहे. चला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले स्ट्रॉबेरी स्वच्छ धुवून त्याची ही पानं अशी काढून मिक्सरमध्ये घालू. यामध्ये साखर, फ्रेश क्रीम. हे फ्रेश क्रीम जे बाजारात मिळतं अमूलचं वगैरे ते फ्रेश क्रीम. आता तुम्हाला एक गंमत सांगतो की जरी आपण स्ट्रॉबेरी शेक बनवत असलो त्याच्यामध्ये आपण स्ट्रॉबेरीज वापरल्या तरी आपल्याला स्ट्रॉबेरी इसेन्स घालणं गरजेचं आहे. कारण काय असतं की मूळ जी स्ट्रॉबेरी असते त्याच्यात तेवढा फ्लेवर असा स्ट्रॉबेरीचा आपल्याला जाणवत नाही जो आपल्या डोक्यात गेलेला आहे. आणि तो फ्लेवर आपण कशाशी कंपेअर करतो? स्ट्रॉबेरी आईस्क्रीमशी आपण जे बाजारामध्ये खातो. तर त्यामध्ये मग तो इसेन्स जाणवला नाही तर आपल्याला मग असं वाटतं की अरे मजा नाही आली. म्हणून ती मजा यायला ॲटलिस्ट पाव चमचा स्ट्रॉबेरी इसेन्स यामध्ये आपण घालू. म्हणजे बघा कशी मजा येते. तर हे शेक छान तयार आहे. आता ह्याच्याबरोबर मला नेहमीची एक आठवण आहे माझी की जेव्हा मी महाबळेश्वरला जातो तर जाताना मॅप्रोचं एक मोठं असं शॉपही आहे. त्याच्यात सगळे मॅप्रोचे प्रॉडक्ट्स असतात आणि स्ट्रॉबेरीच्या सीझनमध्ये स्ट्रॉबेरी आईस्क्रीम, त्याच्यानंतर पिझ्झा, सँडविचेस अशी रेलचेल असते आणि त्याबरोबर स्ट्रॉबेरी शेक. तर आता घरी पण हा आनंद तुम्ही घ्या. स्ट्रॉबेरी मागवा, स्ट्रॉबेरी क्रीम बनवा आणि बघा माझी आठवण येते का.